कारी आज जे झेंडावंदन जनसंपर्क सामाजिक संस्थेने केलं आहे त्या झेंडावंदनला संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार उपखजिनदार सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष अशोक सारंग साहेब अध्यक्ष शरद श्रीराम परत सामाजिक समाजसेवक मुकुंद निकम साहेब दया गुजराम कन्या जयस्वाल उमा आणि त्या मॅडमचं नाव काय सविता पवार सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले बद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. हे आम्ही संस्थेतर्फे पहिला झेंडावंदन करत आहे. ह्या झेंडावंदनाची सुरुवात 26 आकड्यापासून करत आहे. येणाऱ्या काळामध्ये संस्थेचे सामाजिक कामं आहे, संस्था ट्रस्ट पण आहे. तर या विभागातले जे सामाजिक कामं आहे ही सामाजिक लेवलवर केली जाते. स्वच्छतापासून बेरोजगारपासून विभागामध्ये काय समस्या असेल या संस्थेच्या माध्यमातून दूर केले जाते. या संस्थेद्वारे मला झेंडावंदनचा पहिला मान दिला त्याबद्दल मी संस्थेचे आणि रहिवासीचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर आभार मानतो. माझे 2 शब्द संपले. जय महाराष्ट्र. आमच्या संस्थेच्या हिस्साने मी बोलते. ही पहिला 26 जानेवारी आमची, त्याच्याबद्दल धन्यवाद सर्वांचा. आणि काही चुकलं तर माफ करा, कारण पहिले माझं सर्व काही आमच्या संस्थेच्या द्वारे जो काही होणार कार्यक्रम त्यांना सर्वांना मी सांगते का उपस्थित राहणं हे जरुरी आहे. कारण आपली संस्था पुढं घालवायची, आपल्या संस्थेचं नाव करायचे आणि जे गरीब लोक आहेत किंवा काही आपल्यापासून जे काही योगदान होणार ते आपल्यापासून झालं पाहिजे. त्याच्यासाठी सर्वांना माझं नम्र विनंती आहे का सर्वात जास्ती आपलं कामं चांगल्याप्रमाणे करून घ्या. जनसंपर्क सामाजिक संस्था ट्रस्ट आज यांच्यातर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा जो कार्यक्रम आहे आपण सर्वांनी आज इथं साजरा केला. या उपस्थितीमध्ये जनसंपर्क संस्थेचे अध्यक्ष शरद श्रीराम, सेक्रेटरी विठ्ठल वायकर, अनेक पदाधिकारी आहेत. प्रत्येकाचे मी नाव घेऊ इच्छित नाही, वेळ जोडा नाही. सर्वांनी आज इथे येऊन आज पहिल्यांदा त्यांच्या संस्थेचा 26 अर्थात पहिला झेंडावंदनाचा मान जनतेचे आपल्या जनसंपर्क संस्थेचे सेक्रेटरी विठ्ठल वायकर यांच्या हस्ते आपण झेंडावंदन केलं. खरं तर प्रजासत्ताक दिवस हा दिवस जो आपण साजरा करतो त्याच्यामागे एक मोठं ध्येय आहे. कारण 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना ही राजेंद्र प्रसाद ज्यावेळेस राष्ट्रपती होते देशाचे त्यांना सोपवली. कारण का देश स्वतंत्र झाला पण ती चालवायची कशी त्यासाठी घटना लागते आणि ही घटना लिहिण्याचं काम, हे ड्राफ्टिंगचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. आणि त्यांनी पूर्णपणे खालच्या जे लोक आहेत, खालच्या शहरातले जी वंचित लोक आहेत त्यांच्यापासून त्यांनी सुरुवात केली की प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये मान सन्मान आणि आदर मिळाला पाहिजे, समानता मिळाली पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी त्याचा आराखडा तयार केला आणि ती आपल्या देशाला लागू झाली. आज आपल्या देशाचं 75 वास्तव्य वर्ष आपण साजरं केलं. 75 वर्ष आपल्या देशाला स्वतंत्र होऊन झाले तरी आपली लोकशाही अबाधित आहे. याचं कारण की आपली लोकशाही आपलं राज्यघटना आहे, आपलं संविधान आहे. आणि म्हणून हा दिवस फार मोठा दिवस हा साजरा केला जातो, मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. संपूर्ण देशामध्ये हा दिवस साजरा केला जातो. आणि ही लोकशाही अशीच पुढे आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे राबवली पाहिजे, चांगल्या प्रकारे आपण साजरी केली पाहिजे. आणि याच्यातूनच इतर देशांना आपल्या राज्यघटनेचा, आपल्या संविधानाचा हेवा वाटेल असं आपण सर्वांनी इथं कार्य केलं पाहिजे. सर्व देशातल्या लोकांनी आपण कार्य केलं पाहिजे. एवढंच सांगून मी माझे 2 शब्द